नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरलेली चपाती। ही चपाती मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरी पण तुम्ही करू शकता, किंवा आपल्याकडे रात्रीच्या शिळ्या चपात्या उरतात त्याची पण तुम्ही करू शकता। मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात। गव्हाचं पीठ आणि ह्याच वाटीने आपल्याला मैद्याचं पीठ घ्यायचं आहे। हा आपला मैद्याचं पीठ दोन्ही मिक्स करून घेतलं आहे मी। ते तुम्ही पाहिजे तर गव्हाचं पण नुसतं घेऊ शकता। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे मी। चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि एकत्र करून हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं मळून झालं आहे, त्याला आपण तेल लावूया। आता आपण हे 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। इकडे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे, तर त्याच्यामध्ये तेल टाकत आहे मी। तेल गरम झालं, याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया, जिरं, जिरं आपलं राई तडतडते तोपर्यंत आपण याच्यामध्ये एक छोटासा कांदा टाकूया। कांदा आपल्या इथे परतून झाला। याच्यामध्ये आता आपण कोबी टाकूया थोडंसं। कोबी पण आपला असं परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकूया। भाज्या तुम्हाला ज्या आवडेल त्या टाकायच्या याच्यामध्ये। मटार टाकलेत मी थोडेसे। ह्या भाज्या आपल्याला तेवढा परततील तेवढाच आपल्याला तेल वापरायचं याच्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये एक गाजर किसलेला टाकायचा आहे आणि गाजरसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे। भाजी आपली इथे परतून झालेली आहे सर्व। तर आपण याच्यामध्ये आता सुके मसाले टाकूया आपण। चवीपुरतं मीठ, सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी लाल मिरची पावडर घेतले, धने पावडर घेतले, हळद घेतले आणि गरम मसाला घेतला आहे। तर ते टाकूया आपण। मटार आहे ते थोडेसे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। इकडे मी एक बटाटा घेतला आहे छोटासा। आणि हा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे। अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। इकडे मी अर्धा बीट घेतलेला आहे किसून।
भाजी आपली इथं रेडी आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे, कारण लिंबाने याची चव खूप छान येते। थोडीशी कोथिंबीर टाकूया। इकडे आपलं पीठ पण छानपैकी नरम झालेलं आहे। आता आपण याच्यात पोळ्या करायला घेऊया। इथे आपल्याला एक चपातीचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्याला छानपैकी पीठ लावायचं सुकं, आणि ही आपल्याला लाटून घ्यायची आहे। पण आपल्याला जाडसर नाही लाटायचे, पातळ अशी लाटून घ्यायची आहे। इकडे मी आपला चपातीचा तवा ठेवला आहे। आता आपण ही चपाती त्याच्यावर टाकूया। चपाती आपली एकदम फुगत आली टंबशी। आता ही चपातीला आपण थोडंसं टोमॅटो सॉस लावून घेऊया। इकडे मी चपातीला चांगल्यापैकी सॉस लावून घेतलेला आहे। आता आपण हे जे आपण बॅटर बनवून ठेवलं होतं ते आता आपण ह्याच्यावर टाकू। चपाती एक साईडने मी कट करून घेतले, जे माझी स्क्रिप्ट झालेली आहे व्हिडिओ। हे आता आपल्याला हे छानपैकी असं पसरवून घ्यायचं आहे। हा आता आपलं सर्व लावून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती थोडंसं चीज टाकूया। आता मी याच्यावरती थोडंसं चीज टाकत आहे। आणि ही चपाती आपली आता आपण ही अशी फोल्ड करायची आपल्याला। ही चपाती आपल्याला अशी आता फोल्ड करायची आहे। आता ही तुम्हाला मी शेकून दाखवते। इथे मी गॅसवर तवा तापून ठेवलेला आहे, तर चपाती ही चपाती आपल्याला अशी ठेवायची आहे। त्याच्यामध्ये मसाला भरला ना की ती जरा अशी टंब फुगलेली दिसते। चांगली ती तेल टाकून चारी बाजूनी छानपैकी तिला शेकून घ्यायची आहे।
आपली भरलेली चपाती आता रेडी आहे. मी तुम्हाला का सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. ही आहे माझी भरलेली चपातीची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.